मोरया तुझ तोषवाया वाहिली गीतांजली मोरया तुझ तोषवाया वाहिली गीतांजली शब्द दुर्वा भाव सुमने प्रेम पूजा बांधिली शब्द दुर्वा भाव सुमने प्रेम पूजा बांधिली प्रेम पूजा बांधिली मोरया मोरया तुझ तोषवाया वाहिली गीतांजली तुची हरि ओम तुची तत्सत तुची हरि ओम तुची तत्सत तुची गुरु तू प्रेरणा उद्धरी भक्ता अनंता प्रार्थना ही वाहिली प्रार्थना ही वाहिली मोरया मोरया तुझ तोषवाया वाहिली गीतांजली मोरया 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 बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण हे ब्रीद घेऊन पुण्यनगरीत गरिबांच्या मुलांना अल्प दरात KG to PG व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना 100% प्लेसमेंट असिस्टंट देत त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन अशा सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा म्हणून कटिबद्ध असलेली पुण्यातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था म्हणजे जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट। उच्च विद्याविभूषित प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्था आज प्रगतीपथावर आहे। पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ विद्यालय, BA, BCom, MA, MCom, BBA, BCA, BCS, DSM, DMLT, DEd, BEd, MBA, PGDM, ANM, GNM, CBSE, इंग्रजी माध्यम तसेच मराठी माध्यम असे एकाच छताखाली विविध अभ्यासक्रम या संस्थेच्या विविध कॅम्पसमध्ये शिकवले जातात। यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांचे सर्व एक्सटर्नल अभ्यासक्रमही इथे उपलब्ध आहेत। शिवाय बदलत्या काळाचा विचार करून संस्थेमध्ये ऍक्टिंग, डान्स, सिंगिंग, फोटोग्राफी आणि स्किल डेव्हलपमेंट हे कोर्सेस सुद्धा शिकवले जातात। तर योगा आणि मेडिटेशन सारखे वर्ग कॅम्पसमध्येच घेतले जातात। तसंच 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना JEE आणि NEET यासारख्या परीक्षांची तयारी करता यावी म्हणून IIT मधून शिक्षण घेतलेल्या तज्ञ प्राध्यापकांकडून संस्थेत मोफत क्लासेस घेतले जातात। 2014 साली सुरू झालेल्या जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये आज 25,000हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात, तर 1500 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी काम करतात। संस्थेचा शैक्षणिक दर्जा टिकावा म्हणून शिक्षक भरती करताना त्यांच्या लेखी आणि तोंडी परीक्षा घेतल्या जातात। प्रसन्न आणि सुंदर कॅम्पस, प्रशस्त आणि अद्ययावत क्लासरूम, वर्गात डिजिटल बोर्ड, KG to PG ई-लर्निंग, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक, थेअरी सोबत प्रॅक्टिकल शिक्षणावर भर, विविध क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन असं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पोषक असं शिक्षण हे या संस्थेचं वेगळेपण। भारतीय संस्कृतीसोबत अमेरिकन तत्वज्ञानाचा अवलंब करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची संधी इथे विद्यार्थ्यांना मिळते। सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशाने
त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून युवा संसद सुरू केली. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातनं या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात. केंद्र शासन, राज्य शासन, लायन्स क्लब इंटरनॅशनल आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने ही युवा संसद चालवली जाते. या कार्यक्रमात आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील मंत्री, मुख्यमंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महाविद्यालयात विशेष शौर्यासाठी शौर्य पुरस्कार, डॉक्टर सुधाकर जाधवर करंड जाधवर सायन्स फेअर, नशामुक्ती अभियान, मदिरा छोडो दूध पिओ हा 31 डिसेंबरला उपक्रम, राज्यस्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा, जाधवर फेस्टिवल, कीर्तन महोत्सव, जाधवर स्पोर्ट्स फेस्टिवल, आदर्श माता पुरस्कार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला, आदर्श शिक्षक पुरस्कार हे उपक्रम राबवले जातात. जाधवर सायन्स फेअर मध्ये विद्यार्थ्यांना 10 लाख रुपयांपर्यंत संशोधनाला प्रोत्साहन आणि पेटंटसाठी आर्थिक सहाय्य केले जाते. कंवा आणि शिका योजनेअंतर्गत 50 विद्यार्थ्यांना संस्थेत नोकरीची संधी दिली जाते. आर्मी, पोलीस, पत्रकार, फायर ब्रिगेड, ॲम्ब्युलन्स चालक या क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना या शैक्षणिक संस्थेत KG to PG पर्यंत शैक्षणिक शुल्कात 50% सवलत दिली जाते. तर मुलींसाठी 11वी ते PhD पर्यंत विशेष स्कॉलरशिप दिली जाते. आज कुठल्याही शैक्षणिक संस्थेचा दर्जा हा तेथील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या प्लेसमेंट आणि पॅकेजवर गणला जातो. मॅजिक बस, जस्ट डायल, रुबी हॉल, HDFC बँक, बजाज अलियन्स, फ्लिपकार्ट, टाटा कॅपिटल, टाटा AIG, विप्रो, सह्याद्री हॉस्पिटल अशा नामांकित कंपन्या दरवर्षी या संस्थेतील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये मुलाखती घेऊन नोकरीच्या संधी देतात. 100% विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी संस्थेमार्फत संधी दिली. लवकरच 1000 एकर क्षेत्रावर विद्यापीठ स्थापनेचा संस्थेचा मानस आहे. रिअल इस्टेट, बांधकाम, हॉटेल, सेवा, चित्रपट निर्मिती अशा विविध उद्योग क्षेत्रातही जाधवर ग्रुप अग्रेसर. पुणे या विद्येच्या माहेरघरात फास्टेस्ट ग्रोईंग असणारी ही शैक्षणिक संस्था लवकरच महाराष्ट्रातील फास्टेस्ट ग्रोईंग शैक्षणिक संस्था बनण्याच्या दिशेने वेगवान वाटचाल करत आहे. त्यांच्या या वाटचालीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जब लेकिन ऐसे नौजवान लड़के और लड़कियां राजनीति के अंदर आएंगे तो देश के अच्छे दिन आने वाले हैं, ये आप समझ लीजिए. युवा शक्तीला योग्य गती आणि दिशा देऊन समाजकारण, राजकारणामध्ये अधिष्ठान निर्माण करण्याकरता आणि सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत व्हावा या उद्देशानं जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं 2016 पासून युवा संसद सुरू केली आहे. तरुण वर्गाला काहीतरी ॲस्पिरेशन्स आहेत. ॲस्पिरेशन्स असणं खूप गरजेचं आहे. जर पुढे काही आपल्याला करायचं असेल तर आपल्यामध्ये इच्छाशक्ती असली पाहिजे. ती इच्छाशक्ती आपल्या सगळ्यांमध्ये बघून खरंच खूप अभिमान वाटतो. देशातील लोकशाही बळकट व्हायची असेल तर सुशिक्षित युवकांनी राजकारणात आलं पाहिजे हा विचार घेऊन युवा संसदेच्या माध्यमातून 1000हून जास्त युवक राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं उचललेलं हे पाऊल समाजाला वेगळी दिशा देणारं आहे. आताच्या राजकारणामध्ये जर का तुम्हाला टिकून राहायचं असेल तर तुमची फेस व्हॅल्यू ही आता आपण स्वतः त्या ठिकाणी क्रिएट करायला शिकलं पाहिजे. जोपर्यंत तुमची फेस व्हॅल्यू तुम्ही समाजापुढे नेऊन ठेवू शकत नाही तोपर्यंत समाज किंवा नागरिक तुमच्यापर्यंत आकृष्ट होऊ शकत नाही. अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती आहे. हिंदुस्थानी हे एकच जात असणं हे अत्यंत गरजेचं आहे. समाजासाठी चांगले नेतृत्व निर्माण करणं हा महत्त्वाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रभावी नेतृत्व करणारे चेहरे युवकांच्या समोर आणून त्यांना प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे. तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी उभे आहात हे युवकांना कळावं हा विचार युवकांच्या मनात प्रभावीपणे रुजवण्याचं काम या संसदेत विचारांचं मंथन करून केलं जातं. परंतु बांधवांनो, तुम्हाला तुमचं चॅलेंज आणि रस्ता तयार करायचा असेल तर स्वतःच्या दिमागाने चालण्याचा प्रयत्न करा. सारं पैशावरच होतं काय असं नाही, काही गरज नाही पैशाची. फक्त डेडिकेशन, डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे.
त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे. आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही. मलाच पाहिजे, मलाच चेअर पाहिजे बिलकुल नाही. जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावं. महाराष्ट्र गोवा राज्यातून या संसदेत विद्यार्थी सहभागी होतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या संयुक्त विद्यमानं ही युवा संसद चालवली जाते. या संसदेत आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील राज्यातील मुख्यमंत्री, मंत्री अशा अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं आहे. तसंच समाजात निस्वार्थीपणे समर्पण भावनेतून उल्लेखनीय कार्य करणारे आदर्श सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारानं सन्मानित केलं जातं. मध्यमवर्ग काय म्हणतं, नको बाबा राजकारण, आम्हाला राजकारण नको, याचं राजकारण घाण आहे. अरे घाण आहे तर साफ करायला उतरा गटारात, तर साफ होईल, लक्षात घ्या. त्यामुळे माझी तरुण मुलांना ही विनंती आहे, आई वडिलांनी जरी सांगितलं राजकारण खराब आहे तरी ते अजिबात ऐकू नका. आपण चांगले असू, आपण ठरवलं भ्रष्टाचार करायचा नाही, आपण ठरवलं सचोटीने वागायचं, आपण ठरवलं सामान्य माणसाची बांधिलकी ठेवायची, तर आपलं राजकारण चांगलं होऊ शकतं. युवा संसदेत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील व्यक्तींचं बहुमूल्य मार्गदर्शन युवकांना दिलं जातं. विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांवरील विषयांवर विस्तृतपणे चर्चा करून संबंधित अहवाल विविध राज्यातील राज्यपाल, मुख्यमंत्री, संबंधित विभागाचे मंत्री यांना पाठवण्यात येतो. कि मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. उच्च विद्या विभूषित संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर आणि उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर यांच्या कुशल नेतृत्वाखाली या संस्थेने राबवलेला युवा संसद हा अभिनव उपक्रम जगात सर्वात मोठ्या असलेल्या आपल्या देशातील लोकशाही बळकटीकरणाला नक्कीच हातभार लावेल असा विश्वास वाटतो. 40 वर्ष माणसांमध्ये काम केल्यामुळे डोळे माझे खूप शार्प आहेत, कानही माझे खूप शार्प आहेत, ते पटकन विश्लेषण करतात. त्याच वेळेला मला जाणवलं की खूप गट्स असणारा मुलगा आहे, खूप गट्स असणारा मुलगा आहे. आणि आज इथे शांतपणे सगळं त्याचं पाहता पाहता असं लक्षात आलं की हा खूप मोठा माणूस होऊ शकतो. असा या युवा संसदेचा एका अर्थाने संयोजक आणि या ट्रस्टचा उपाध्यक्ष शार्दूल जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या या प्रयत्नांना असंच यश लाभत राहो ही सदिच्छा. विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. विद्येच्या प्रारंभी, विवाहाच्या प्रारंभी, गृहप्रवेश करताना, बाहेर पडताना, प्रत्येक वेळेला कुठलंही काम सुरू करण्याआधी भगवान गणेशांचं स्मरण आपण केलंच पाहिजे असा या सुभाषिताचा अर्थ. विघ्नाचं हरण करणाऱ्या गणेशाचं स्मरण केलं की कोणतेही काम हाती घेतल्यावर ते परिपूर्ण होणारच असा आपला शास्त्राधार. मंडळी, यासाठी सुद्धा एक कथा सापडते बरं. आणि ती कथा अशी आहे की समुद्र मंथनानंतर भगवान विष्णूंची सहधर्मचारिणी म्हणून माता लक्ष्मींची निवड केली गेली. किंवा असं म्हणा की हातामध्ये वरमाला घेऊन लक्ष्मींनीच भगवान विष्णूंची निवड केली. विवाहाचा मुहूर्त निघाला, सगळ्या देवदेवतांना विवाहाचं आमंत्रण सुद्धा गेलं. आणि हे सगळं करत असताना कैलासावरती भगवान विष्णूंच्या विवाहाची पत्रिका येऊन पोहोचली. विवाहाचा दिवस उजाडला आणि सगळ्या देवदेवता या विवाहाकरता उपस्थित राहिल्या. नव्हते ते फक्त भगवान श्री गणेश. काय होतं माहितीये का, साधारणतः आपण आपल्या शुभ कार्याचं आमंत्रण देण्याकरता दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर
त्या घरातल्या कुटुंब प्रमुखाला सांगतो. त्या व्यक्तीनं एकदा यासाठी येण्याचा होकार भरला की घरातले इतर सगळे त्यामध्ये गृहीत धरलेले असतात. भगवान विष्णूंनी सुद्धा असाच विचार केला. कैलासपती असलेल्या भगवान शंकरांच्या हातामध्ये या विवाहाची निमंत्रण पत्रिका दिली गेली आणि येण्यासाठी सांगितलं गेलं. कैलासावरचे मुख्य भगवान शंकर, त्यांच्या बरोबर पार्वती मातेसह इतर सारे जण येणार हे अध्यारूतपणानं गृहीतच धरलं गेलं. आणि म्हणूनच की काय, सगळे जण या विवाहाकरता उपस्थित राहिले. अनुपस्थिती होती ती फक्त भगवान गणेशांची. शिवपार्वतींसह त्यांचा पुत्र म्हणून भगवान गणेशांनी यायला हवं असं भगवान विष्णूंनी गृहीत धरलं. आणि लग्नासाठी आलेल्या कित्येक वऱ्हाडी मंडळींमध्ये तर अशी चर्चा देखील झाली की नाही आलेत गणेश इथं हेच उत्तम आहे, नाहीतरी ते आल्यानंतर कित्येक जणांचा आहार ते एकटाच फस्त करते, मग आपल्याला काहीतरी कमी पडेल. त्यापेक्षा भगवान विष्णूंच्या घराची रखवाली करायलाच त्यांना पाठवून द्यावं, त्यांनी इथं येऊच नाही. एक ना दोन, अहो व्यक्ती तितक्या प्रकृती आणि व्यक्ती तितकी मतं, ती मान्य करायलाच हवीत ना. मात्र या सगळ्याचा परिणाम एकच झाला होता की सगळ्या शुभ कार्याच्या प्रारंभी ज्यांचं स्तवन केलं जातं त्या भगवान गणेशांची मात्र या विवाहाला हजेरी नव्हती. त्रिकाल ज्ञानी असलेले हे काही देव आहेत मंडळी, ज्याच्यामध्ये भगवान गणेश सुद्धा आहेत. ही झालेली सारी कुजबूज, भगवान विष्णूंच्या मनाचा थांग भगवान गणेशांना लागला नसता तरच नवल. मूषक हे भगवंताचं वाहन, त्या मूषकांची सेना भगवान गणेशांनी बोलावली आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींच्या लग्नाची वरात ज्या रस्त्याने येणार होती त्या रस्त्याचा सारा मार्ग या मूषक सेनेच्या सहाय्यानं गणेशांनी आतल्या बाजूनं पोखरून ठेवला म्हणे. कथा किती खरी किती खोटी हे माहित नाही, पण मजेशीर तर नक्कीच आहे. तो सारा मार्ग या मूषक सेनेनं गणेशांच्या सांगण्यावरून आतून पोखरून ठेवला. भगवान विष्णूंची वरात येता येता या रथामध्ये बसलेल्या भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींचा हा रथ या खिळखिळ्या झालेल्या रस्त्यामध्ये रुतून बसला. असं का झालं असेल याचा विचार करत असताना सकल जगाचं कल्याण करणाऱ्या, त्रैलोक्यात संचार करणाऱ्या देवर्षी नारदांनी सारी परिस्थिती पाहिली आणि तालमान परिस्थितीचा अंदाज घेत भगवान विष्णूंच्या कानात जाऊन हळूच सांगितलं, भगवंता सारं काही केलं, नवीन वस्त्र प्रावरण घेतली, दागदागिने धारण केले, सगळ्या देवतांना बोलावणं पाठवलं, मोठ्या झोकात मोठ्या ऐश्वर्यात तुमचा विवाह संपन्न झाला. या सृष्टीची सगळ्या जगाची जगन्माता असलेली ही लक्ष्मी, जी सगळ्या सृष्टीत धनरूपानं घराघरात वास करते, ती लक्ष्मी तुमच्या चरणांची दासी झाली, तुमची पत्नी झाली, तुमच्या आयुष्याला एक पूर्णपण आलं. पण हे सगळं करताना एक गोष्ट मात्र विसरला. या विवाहाच्या प्रारंभी गणेशाचं पूजन केलं असेल कदाचित, पण मूळ आदिबीज आदिरूप असलेल्या गणेशांना मात्र तुम्ही या विवाहाकरता पाचारण केलं नाहीत. भगवान शिवांचे पुत्र म्हणून त्यांनी यावं अशी तुमची धारणा. नारदांचं हे बोलणं ऐकलं आणि भगवान विष्णूंनी गणेशांची मनोमन क्षमा मागितली. सगळ्यात प्रथम पुढे जाऊन गणेशांचं यथासांग पूजन केलं आणि मग गणेशांच्या सांगण्यावरूनच ज्या मूषक सेनेनं तो सारा मार्ग आतून पोखरून पोकळ करून ठेवला होता, त्याच मूषक सेनेनं पुन्हा एकदा तो मार्ग छान बांधून तयार करून दिला, जिथून भगवान विष्णूंची लग्नाची वरात पुढे निघाली अशी ही कथा. विवाहाच्या प्रारंभी हे जर स्मरण केलं असतं, भगवान गणेशांना यथायोग्य यथासांग पाचारण केलं असतं, तर कदाचित हे विघ्न टळलं देखील असतं. हीच काय, अनेक अशा कथा आहेत ज्या कथांमध्ये भगवान गणेशांच्या अनेक पैलूंचं दर्शन आपल्याला घडतं.
त्यातली एक कथा तर सर्वश्रुत आहे. असं म्हणतात की सगळ्या देवतांनी पार्वती मातेच्या हातात अमृताचा स्पर्श झालेल्या मोदकांचा भाग आणून दिला. ते मोदक एका पात्रामध्ये घालून पार्वती मातेनं शिवांच्या शेजारी बसून ते पात्र आपल्या हाती धरलं आणि आता ह्यातला पहिला मोदक, मानाचा मोदक कोणाला देणार? ज्येष्ठ पुत्र असलेल्या कार्तिकेयाला की त्याच्यापेक्षा अनुज असलेल्या भगवान गणेशांना? आणि याकरता एक परीक्षा घ्यायची तिने ठरवली म्हणे. ती परीक्षा अशी होती की पृथ्वी प्रदक्षिणा करून जो कोणी पहिल्यांदा माझ्या पायाशी येईल त्याला या पहिल्या मोदकाचा मान मिळेल. एकदा करायची होती का हो पृथ्वी प्रदक्षिणा? 3 वेळा करायची होती. अग्रपूजेचा मान भगवंतालाच का, या संदर्भात सुद्धा अशीच कथा सापडते, ज्या कथेत फक्त इतकाच भेद आहे की ब्रह्मदेवतांनी ह्या सगळ्या देवतांची परीक्षा घेतली, ज्या परीक्षेचं परिमाण सुद्धा हेच होतं की पृथ्वी प्रदक्षिणा करून यायची. इथे या 2 भावंडात पार्वती मातेमुळे स्पर्धा लागली आणि तिकडे ब्रह्मदेवांच्या सांगण्यानुसार सगळ्याच देवतांमध्ये ही स्पर्धा लागली. जो तो आपलं वाहन घेऊन निघाला हो पृथ्वी प्रदक्षिणा पुरी करायला. ब्रह्मदेवाची जी कथा आहे ती अशी आहे की ही सगळी प्रदक्षिणा पूर्ण करायला जो तो आपापलं वाहन घेऊन निघाले नाहीत ते फक्त भगवान गणेश. लहान या मूषकाकडे बघत तुंदिलतनू असलेले गणेश तसेच उभे राहिले आणि जाणाऱ्या सगळ्या देवतांनी त्यांची चेष्टा देखील केली. इकडेही असंच झालं. पार्वती मातेनं हे परिमाण सांगितल्यावर मोरावरती आरूढ होऊन कार्तिकेय निघाला, पण भगवान गणेश मात्र तिथंच थांबले. गोष्टीच्या समाप्तीचा भाग मात्र सारखा आहे बरं. इथे सगळ्या देवांनी आपली वाहनं घेऊन प्रदक्षिणेकरता धाव घेतली आणि इकडे कार्तिकेयानं आपला मोर घेऊन प्रदक्षिणा करायला सुरुवात केली. भगवान गणेश मात्र मूषकासह तिथेच थांबले आणि थोड्या वेळानंतर भगवान गणेशांनी जी कृती केली ती मात्र विलक्षण ठरली. भगवान शिव आणि माता पार्वती या दोघांनाही आसनस्थ व्हायला सांगितलं कैलासावर. पंचोपचार पूजेचं साधन सामुग्रीचं ताट मागून घेतलं आणि त्या तबकातल्या साधन सामुग्रीनं आपल्या माता पित्यांची त्यांनी पूजा केली. पूजा करून त्यांना वंदन करून 1, 2, 3, 4 जोपर्यंत मनाचं समाधान होत नाही तोपर्यंत या भगवान गणेशांनी आपल्या आई वडिलांनाच प्रदक्षिणा घातल्या. या दोनही गोष्टीत एक गोष्ट मात्र सारखी आहे बर का, की भगवान गणेशांची ही कृती बघण्याकरता कैलासावरती उपस्थित होते ते देवर्षी नारद. आपल्या आई वडिलांचीच पंचोपचारे पूजा करून भक्तिभावानं त्यांना प्रदक्षिणा घालणाऱ्या गणेशांना देवर्षींनी पाहिलं आणि देवर्षी नारद म्हणतायत, गणेशा हे काय करता? आई वडिलांना प्रदक्षिणा का बरं घालता? तेव्हा गणेशांनी सांगावं, थांबा, पृथ्वी प्रदक्षिणेकरता जे जे कोणी गेलेत ना त्यांना सगळ्यांना येऊ दे, मग ह्याचं कारण सांगतो. आणि मग भगवान गणेशांनी जे कारण सांगितलं ते फार महत्वाचं आहे. ते त्याही वेळी महत्वाचं होतं, मधल्या काळातही महत्वाचं ठरलं आणि आजच्या काळात तर आवश्यकच आहे. आई वडिलांची पंचोपचारे पूजा करून मनाला समाधान मिळेपर्यंत प्रदक्षिणा घालणाऱ्या भगवान गणेशांनी आपल्या या विलक्षण कृतीचं उत्तर दिलं. ते असं होतं की आई वडिलांची मनोभावे पूजा करून एक प्रदक्षिणा जरी त्यांना घातली तरी हजारो पृथ्वी प्रदक्षिणांचं फळ एकदम माझ्या पदरी पडतं. याचाच अर्थ असा आहे मंडळी की जो कोणी आयुष्यभर आई वडिलांचा आदर करतो, सन्मान करतो, मनोभावे आपल्या मनामध्ये त्यांचं पूजन करतो, त्या प्रत्येक अपत्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य पदरात पडतं. आता आपण ठरवायचंय, सोय म्हणून, अडचण म्हणून, गरज म्हणून, पर्यायच नाही म्हणून वाढत चाललेल्या कित्येक वृद्धाश्रमांमधल्या वृद्ध आई वडिलांची संख्या त्या आश्रमात वाढवायची
का आपल्या भल्या मोठ्या घरामध्ये त्यांच्याकरता समाधानाची, शांतीची आणि प्रेमाची एक जागा निर्माण करायची. पौराणिक कथांमधून आमच्या आयुष्याला जी नीतिमूल्य मिळतात ना, ती अशी असतात. जो शोधतो त्याला ती सापडतात. जो आचरणात आणायचं ठरवतो त्याचं आयुष्य योग्य मार्गाने पुढे प्रवाही होत राहतं. भगवान गणेशांच्या अनेक गुणांचा विचार आपल्याला आज करायचा आहे. भगवान गणेश जसे बुद्धिदाते आहेत, सकल विश्वाचं कल्याण करणारे आहेत, तसंच काही घटनांचे प्रेरणास्त्रोत सुद्धा आहेत. कथा मोठी रोचक आहे. 12 ज्योतिर्लिंगांमध्ये महत्वाचं मानलं जाणारं एक ज्योतिर्लिंग जे कर्नाटक प्रांतात येतं, त्याचं नाव आहे गोकर्ण महाबळेश्वर. गोकर्णाप्रमाणे म्हणजे गायीच्या कानाप्रमाणे ज्या भगवंताच्या लिंगाचा आकार आहे, पिंडीचा आकार आहे, ते गोकर्ण. आणि ते ज्याच्या हातून वसलं गेलं किंवा ज्याच्यामुळे असा आकार त्या भगवान शंकरांच्या आत्मलिंगाला प्राप्त झाला, तो रावण, दशानन, लंकेचा राजा, ज्याचा अंत प्रभू रामचंद्रांनी केला. त्या रावणाला त्याच्या महाबलामुळे दिलं गेलेलं हे उपनाम महाबळेश्वर. कथा फार सुंदर आहे. आपली आई कैकसा माता एक दिवस रावणानं लंकेच्या समुद्र किनाऱ्यावर तिला रेतीची शिवलिंग करताना पाहिलं. हातामध्ये रेती घ्यावी, समुद्रातल्या पाण्याचा ओलावा त्याला लावावा आणि त्या रेतीचं एक शिवलिंग तयार करावं, त्याच्यावरती बिल्वपत्र आणि पांढरं पुष्प अर्पण करून नमस्कार करावा. अशी शिवलिंग ती समुद्र किनाऱ्यावरती तयार करते आहे. आणि हे रावणानं पाहिल्यावर त्यानं तिला विचारावं, आई हे काय करतेस? अगं लहान मुलासारखी मातीची शिवलिंग कसली तयार करतेस आणि कशा करता? माझं व्रत आहे रावणा, हे माझं व्रत आहे आणि हे मला पुरं करायचंय. काय मिळणार या व्रतामुळे? या व्रतामुळे मला भगवान शंकरांची असीम कृपा प्राप्त होईल. त्यांचं आत्मलिंग मिळाल्यानंतर जे पुण्य मिळेल ना, ते पुण्य या व्रतामुळे मिळेल. इतकंच ना, मग माझ्यासारखा बलाढ्य मुलगा असताना ही मातीची शिवलिंग कसली करतेस? मीच जातो आणि शंकरांकडनं त्यांचं आत्मलिंग मागून आणतोच, असं म्हणून रावणानं लंकेतून बाहेर पाऊल ठेवलं. आसुरी शक्तींनी युक्त असलेला, अतिशय ज्ञानी, उत्तम गायक, उत्तम रचनाकार, उत्तम स्तोत्रकर्ता, विद्वान, दशग्रंथी असा असणारा हा ऋषीपुत्र. पण आई ही असुर कुळातली होती म्हणून तिथल्या अनेक गोष्टींचा संक्रमित होऊन तयार झालेला रावण नावाचा हा लंकेचा राजा. त्यानं आपल्या साऱ्या गोष्टी एकवटल्या आणि तो भगवान शंकरांच्या कैलासापाशी आला. असं पण वाचनात येतं की हा कैलास आत्मलिंगच कशाला घ्यायचं, कैलासासह भगवान शंकरांसह सगळ्यांनाच उचलून घेऊन जाऊया. लंकेमध्ये काय जागा कमी आहे, तिथे या कैलासाला ठेवूया. असं म्हणून या कैलासाच्या मुळाशीच रावणानं आपले अजस्त्र बाहू घातले आणि कैलास थोडा उचलून डळमळीत करायचा प्रयत्न केला. कथा पुढे अशी जाते मंडळी की रावणाच्या या कृत्यामुळे अतिशय स्थिर असलेला, धीरोदात्तपणाने खंबीर उभा असलेला हिमालय सुद्धा, कैलास पर्वत सुद्धा हल्ला. आणि हे पाहिल्यावर पार्वती मातेनं भगवान शिवांना प्रार्थना केली. भगवान शंकरांनी फक्त आपल्या उजव्या पायाचा अंगठा कैलासावर दाबून धरला, ज्यामुळे रावणाचे हात कैलासाच्या त्या पर्वताच्या खालीच अडकले. त्याला ते बाहेर काढता येईनात आणि कैलासाला उचलताही येईना. सरते शेवटी त्यानं अतिशय मनोभावे अंतःकरणापासून भगवान शंकरांची प्रार्थना केली. सबदेव के बडे बाबा भोलेनाथ शंकर. भगवान शंकर हे संगीतानं प्रसन्न होणारं दैवत आहे. अहो, त्याचं एक नाव आशुतोष म्हणजे काय? अतिशय अल्प अशा गोष्टीनं संतोष मानणारा,
म्हणून हा आशुतोष. रावणानं अंतःकरणापासून त्याची केलेली ती सारी महती, ते स्तोत्रगान भगवान शंकरांच्या अंतःकरणापर्यंत जाऊन पोचलं नसतं तरच नवल. भगवान शंकर प्रसन्न झाले, रावणाला मुक्त केलं आणि शिवगणांनी रावणाला कैलासावर शंकरांच्या समोर आणून उभं केलं. आपल्या येण्याचं प्रयोजन त्यानं भगवान शंकरांना सांगावं, प्रार्थना करावी आणि शंकरांकडनं त्यांचं आत्मलिंग मागून घ्यावं. पुराण नीट वाचलत ना मंडळी, तर ज्यानं भक्ती नावाच्या विद्यापीठातला सिलेबस पूर्ण केलेला आहे, त्या विद्यार्थ्याला तो कोणत्या कुळातला आहे, तो याचं पुढे जाऊन काय करणार आहे, यानं जगाचा कल्याण होईल का संहार होईल, याचा कुठेही विचार न करता अभ्यासक्रम पुरा आहे ना. मग डिग्री सर्टिफिकेट मिळालंच पाहिजे, डिस्टिंक्शन सापडलंच पाहिजे, अशा दृष्टीनं दिलेले सारे देवतांकडनं दिले गेलेले वर. इथेही असंच झालं. रावणाची एकनिष्ठ उपासना, त्याचं भगवान शंकरांवरती असलेलं धीरोदात्त असं प्रेम, ह्या सगळ्याचं फळ म्हणा भगवान शंकरांनी ते आत्मलिंग त्याला देऊन टाकलं. काही जण म्हणतात, घे बाबा हे आत्मलिंग घे, पण परत येऊ नको, असं म्हणून सुद्धा शंकरांनी दिलं असेल. पण बाय हुक और क्रूक ते दिलं आणि रावणाने ते आत्मलिंग घेतलं. शंकरांना, पार्वती मातेला नमन करून रावणानं कैलासावरनं आता निघायची तयारी केली. निघून जाणाऱ्या रावणाला भगवान शंकरांनी थांबवलं आणि म्हणाले, रावणा थांब, अरे आत्मलिंग दिलंय, पण त्या आत्मलिंगाचे 3 नियम तुला सांगू का? 1, हे आत्मलिंग त्रिकाळ स्नान संध्या करणाऱ्या व्यक्तीच्याच हातात टिकू शकतं. 2, तो दशग्रंथी ब्राह्मण असला पाहिजे. आणि 3, हे आत्मलिंग जमिनीचा स्पर्श न होता तू लंकेत घेऊन गेलास तर आणि तरच तुझ्याकडे ते राहील. रावणानं सांगावं, देवा मी तुमचाच भक्त आहे, त्रिकाळ स्नान संध्या तर मी करतोच, मी दशग्रंथी ब्राह्मण आहेच, आणि लंकेपर्यंत जात असताना ह्या आत्मलिंगाला जमिनीचा स्पर्श होणार नाही, ही जबाबदारी माझी. आणि निघाला हो. रावणानं कैलास सोडला आणि या आत्मलिंगाला घेऊन पुढचा प्रवास सुरू असताना, आता जर रावणानं हे आत्मलिंग खरंच लंकेपर्यंत नेलं तर आधीच स्वतःच्या प्रचंड बळामुळे सगळ्या सृष्टीला काबीज करणारा हा रावण आपल्याला अजून डोईजड होईल, काय करायचं आपण, असं म्हणत देवेंद्रासह सगळे देव देवर्षी नारदांच्या समोर आले. काय करायचं नारदा, आता काय करायचं? देवर्षी म्हणाले, हे पहा, मी त्रैलोक्यात संचार करणारा साधा सुद्धा भगवंताचा भक्त, मी तुम्हाला काय सांगणार, या सृष्टीचं चलनवलन ज्यांच्यामुळे चालतं त्या 3ही देवांची करुणा भाकूया. त्यांनी जर आपल्यावरती कृपा केली तर हे आत्मलिंग पोचणार नाही बरं रावणाच्या लंकेत. म्हणून सगळ्या देवांना घेऊन देवर्षींनी गाठलं ते वैकुंठ, जिथे क्षीरसागरात भगवान विष्णू शेषावरती निवांत पहुडलेले होते. लक्ष्मी माता त्यांचे पाय चोरतायत आणि भगवंताला जाग केलं नारदांनी. भगवंता उठा उठा, झोपलाय कसले, अहो डोळे कसले मिटताय, तो रावण घेऊन चाललाय ते आत्मलिंग, त्याचं खरंच लंकेत पोचलं तर हाहाकार माझे. भगवंताने सांगावं, आत्मलिंग कोणाचं आहे, ते कोणी कोणाला दिलंय, मग ह्याचा पर्याय कोणाकडे जाऊन विचारला पाहिजे? या 3ही प्रश्नांचं उत्तर एकच होतं, भगवान भोलेनाथ शंकर. ब्रह्मदेवांकडे जायचा तर प्रश्नच नव्हता. सारे जण कैलासापर्यंत जाऊन पोहोचले. शंकरांना प्रार्थना केली, ते आत्मलिंग पुन्हा मागून घ्या, मिळवून घ्या असं सांगितलं. पण भगवान शंकर म्हणाले, आता ते शक्य नाही, एकदा दिलं की ते मागून घेता येणार नाही, आता तुमचं तुम्हीच बघा काय करायचं ते. हे झाल्यावर मात्र देवर्षींनी एकच रामबाण उपाय शोधला आणि तो म्हणजे स्वानंद लोकात
भगवान गणेशांची आराधना केली. त्यांना घडलेला सारा प्रकार सांगितला आणि मग पुढचा सगळा विलक्षण एक प्रसंग या कथेत घडलाय मंडळी. भगवान गणेशांनी आत्मलिंग मिळवू अशी हमी दिली आणि देवर्षींना सांगितलं, देवर्षी तुम्ही फक्त एक काम करा. काय? रावण लंकेच्या जवळपास पोचणार नाही एवढी फक्त सोय करा, बाकी सगळं मी पाहतो. आणि मग काय हो, देवर्षी नारद रावणाच्या समोर जाऊन उभे राहिले. वाजत गाजत आत्मलिंग घेऊन जाणारा हा देवर्षी म्हणतायत, रावणा वाजत गाजत कसला नेतोस? हे सगळं तुझं वाजत गाजत घेऊन चाललायस ना, म्हणून देवतांना सगळी गोष्ट कळली आहे आणि सगळ्या देवलोकात चर्चा चालली आहे. या वाजत गाजत आत्मलिंग नेण्याच्या रावण एक महत्वाची गोष्ट विसरणार आहे. कुठली? अरे असं काय करतोस? आत्मलिंग घेऊन जाणारी व्यक्ती त्रिकाळ स्नान संध्या करणारी असली पाहिजे. सकाळी लंकेतून निघालास तेव्हा प्रातःसमयाची स्नान संध्या झाली. माध्यान्नीला कैलासावर पोहोचलास, हे आत्मलिंग घेण्याच्या नादात ती माध्यान्नीची स्नान संध्या राहिली. आता थोड्या वेळानं सूर्यास्त होईल. संध्याकाळच्या संध्येचं काय? हे घेऊन चाललायस, पण सायंकाळाची स्नान संध्या राहिली ना बाबा. नियम मोडत नाही का? खरंच की नारदा, काय करायचो आता? हे आत्मलिंग जमिनीवर तर ठेवता येणार नाही, कोणातरी विश्वासू व्यक्तीच्या हातात दिलं पाहिजे. असं करता का नारदा? या संपूर्ण जगात ना डोळे झाकून विश्वास ठेवावा अशी कोणीतरी व्यक्ती सांगता का? अरे रावणा, कोण कशाला पाहिजे? मी आहे ना. तुम्ही नारायण 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 करत हिंडताय तेवढंच पुरे झालं नारदा. तुमच्याशिवाय कोणीतरी एक सांगा. अरे बापरे रावणा, ती तर शोधायला हवी. असं म्हणेपर्यंत आपली गाई गुरं आपल्या घराकडे घेऊन जाणारा एक गुराख्याचा पोर दिसला, ज्याला रावणानं हाक मारली, सांगितलं, बाळा इकडे ये, मी स्नान संध्या करून येतो, तोपर्यंत माझी ही वस्तू प्राणपणानं जपशील का रे? आधी त्यानं जरा आढेवेढेच घेतले. संध्याकाळ झाली आहे, घरी गेलं पाहिजे, गुरढोरं वेळेत नेऊन बांधली पाहिजेत. इकडे तिकडे अंधारात माझं एखादं वासरू चुकलं तर मला बोलणी खावी लागतील. मी नाही बाबा तुमच्या कुठल्या गोष्टीत अडकणार. असं म्हणणाऱ्या या मुलाला रावणानं कसं बसं राजी केलं आणि त्याच्या हातामध्ये ते आत्मलिंग दिलं. आणि स्नानसंध्ये करता जाणाऱ्या रावणानं 3 वेळा त्या मुलाला बजावून सांगितलं, खाली ठेवू नकोस हा, खाली ठेवू नकोस हा, मी सांगतोय ते कळतंय ना, खाली ठेवू नकोस. तो म्हणाला, मग शेवटी करू काय? माझा हात अवघडला, तुम्ही वेळेवर आला नाही तर खाली ठेवण्याशिवाय मी काय करू शकतो? हा असं करतो, माझा हात अवघडायला लागला की मी तुम्हाला 3 हाका मारी. त्या 3 हाकात तुम्ही आला नाही तर हे आत्मलिंग खाली ठेवीन आणि निघून जाईल. मग दोष माझा नाही. स्नानसंध्ये करता गेलेला रावण सूर्य अस्ताला जाऊ लागला. या लहान या मुलानं थोडी वाट पाहिली आणि रावणाला दिलेल्या शब्दाप्रमाणे 3 हाका मारल्या. 3री हाक संपल्यानंतर हळूहळू हळूहळू हळू सगळे अलंकार अंगावरती चढवत चढवत 5ही बोटातल्या 5 अंगठ्या घालत रावणानं येऊन पाहिलं तर या गुराख्याच्या पोरानं ते आत्मलिंग जमिनीवर ठेवलेलं होतं आणि तो निघून गेला होता. रावणानं ते आत्मलिंग आपल्या हातानं ओढून काढायचा प्रयत्न केला, त्याची शाळुंका हातानं ओढायचा प्रयत्न केला आणि त्याच ओढाताने गोल असलेल्या लंबगोल असलेल्या त्या शाळुंकेचा आकार गोकर्णासारखा म्हणजे गायीच्या कर्णासारखा झाला. कोण होता हा गुराख्याचा पोर? अर्थात स्वानंद लोकात जाऊन ज्यांची आराधना केलेली होती ते बुद्धिदाता श्री गणेश. इथे बुद्धी चातुर्य कसं दिसतं बघा भगवंताचं. तुम्हाला 3 हाका मारीन असं म्हणणाऱ्या या लहानग्या पोरातल्या गणेशानं 3 हाका मारीन एवढंच सांगितलं. त्या प्रत्येक हाकेमधला वेळ तो कोणी मोजायचा? मी तासाभरानं 1 हाक मारीन, तासाभरानं दुसरी हाक मारीन,
तासाभरानं परत तिसरी, मी फक्त 3 हका मारी. मग या 3 हका अर्ध्या अर्ध्या क्षणानंतर असतील किंवा सलग असतील. मी काय म्हणलंय? 3 हका मारी. आणि रावणाला बोलण्यातली हीच खोच कळली नाही. ते आत्मलिंग जमिनीवर ठेवलं गेलं आणि तिथंच प्रतिष्ठित झालं. ते त्या जमिनीपासून विलग करता येईना. त्या गुराख्याच्या पोराच्या नावानं शिव्यांची लाखोली वाहता 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 रावणानं इकडं तिकडं पाहिलं आणि भगवान शंकरांचा धावा केला. पार्वती मातेसह शंकर तिथे प्रगट व्हावेत. घडलेली घटना रावणानं त्यांना सांगावी आणि सांगता सांगता रावणानं पटकन म्हणून टाकलं, येऊ दे तर ते कार्ट, त्याच्याकडे बघतोच. देवर्षी नारद आले कुठून से आणि म्हणाले, रावणा, सांगितलं होतं तुला माझ्या हातात दे. नाही ना ऐकलंस, त्या गुराख्याच्या पोराच्या हातात दिलंस. तो मुलगा कोण आहे पाहिजे का तुला? पाहायचंय का त्याला? हो नारदा, कोण आहे तो? असं म्हणून रावणानं विचारलं आणि भगवान शंकरांच्या पाठीमागे त्याच रूपात असलेल्या त्या मुलानं तिथं प्रवेश केला. कुठून आलास रे तू? माझं आत्मलिंग तिथं ठेवलंस, माझ्या शंकरांनी दिलेला प्रसाद ठेवलास. आता मी काय करू? थांब, तुला बघतोच. असं म्हणत त्याच्या पाठी रावण धावू लागला आणि भगवान शंकरांनी त्याला अडवावं, म्हणावं, रावणा, ज्याच्या पाठी तू धावतोयस तो मुलगा तर तुला दिसला, पण त्याचे आई वडील कोण आहेत तुला कळायला नको का? आणि मग सगळ्या गोष्टीचा उलगडा करावा. गुराख्याच्या मुलाचं रूप घेऊन आलेले भगवान गणेश आणि त्यांचे माता पिता म्हणजेच भगवान शंकर आणि माता पार्वती. आजही 12 ज्योतिर्लिंगांमधलं अतिशय पवित्र जाज्वल्य असं हे गोकर्ण महाबळेश्वर स्थान, जिथे भगवंताचं, भगवान शंकरांचं आत्मलिंग प्रतिष्ठित झालेलं आहे. ते प्रतिष्ठित होण्याकरता, रावणाचा गर्व संपवण्याकरता कारणीभूत ठरले ते भगवान गणेश आणि भगवान गणेशांचं बुद्धी चातुर्य. असंच बुद्धी चातुर्य आपल्यालाही मिळावं आणि व्यवहारात जगत असताना काय योग्य काय अयोग्य याची विवेक बुद्धी या भगवंतानं आपल्याला द्यावी, एवढी प्रार्थना करूया आणि आज इथेच थांबूया. नमस्कार.